उष्माघातापासून संरक्षण होण्यासाठी तीव्र उन्हाचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये म्हणजे दुपारी साधारणतः 2 ते 3 किंवा 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत प्रत्यक्ष उन्हामध्ये जाण्याचं टाळलं पाहिजे। हे घट्ट किंवा जाड कपडे टाळून आपण सुती, पांढरे आणि जेणेकरून त्वचेला ब्रीदिंग होईल किंवा हवा खेळती राहील अशा पद्धतीचे कपडे वापरले पाहिजेत। उष्णतेच्या काळामध्ये चहा, कॉफी किंवा इतर कार्बोनेटेड ड्रिंक्स, ज्याला आपण थंड पेय म्हणतो बोलीभाषेमध्ये, पण कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे जे आर्टिफिशियली तयार केलेले असतात आणि ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं, अशी पेय पिऊ नयेत। त्याच्याऐवजी आपली पारंपरिक पेय आपण पिली पाहिजेत। सर्वांना नमस्कार। आता एप्रिलचा दुसरा पंधरवडा सुरू होतो आहे। मागील काही दिवसापासून राज्याच्या सर्वच भागामध्ये, सातारा जिल्ह्याच्याही पूर्व भागामध्ये, सातारा शहरामध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा वाढलेलं दिसून येतं आहे। काही भागामध्ये 41-42 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान होत असल्याचं दिसतं आहे। या कालावधीमध्ये तापमान वाढीमुळे आपल्याला काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं आणि याच्यामुळे काही धोका पण निर्माण होऊ शकतो। या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा प्रमुख म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यातील नागरिकांना काही आवाहनं केलेली आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं उष्माघातासारख्या प्रकारापासून आपलं संरक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे, काही करायला नको, या प्रकारच्या काही सूचना आम्ही निर्गमित केलेल्या आहेत। त्यामध्ये आपण दिवसभरामध्ये उष्माघातापासून संरक्षण होण्यासाठी तीव्र उन्हाचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये म्हणजे दुपारी साधारणतः 2 ते 3 किंवा 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत प्रत्यक्ष उन्हामध्ये जाण्याचं टाळलं पाहिजे आणि शक्यतो ज्यावेळेस उन्हाची तीव्रता कमी असेल त्या कालावधीमध्ये बाहेरची कामं केली पाहिजेत किंवा कष्टाची कामं केली पाहिजेत। डायरेक्ट उन्हामध्ये जाण्यापासून टाळलं पाहिजे। परंतु जर आपल्याला उन्हामध्ये जाणं आवश्यक असेल तर अशा वेळेस शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे कायम राहील यासाठी आपण सतत पाणी पिलं पाहिजे किंवा जी पारंपरिक शीतपेये आहेत, कैरीचं पण असेल किंवा थंड ताक असेल किंवा लिंबू सरबत असेल, ही पारंपरिक शीतपेये आपण वापरली पाहिजेत। त्याचबरोबर आपण कपडे घालण्याबद्दल कपडे म्हणजे कुठल्या प्रकारचे घातले पाहिजेत याचं पथ्य पाळलं पाहिजे। घट्ट किंवा जाड कपडे टाळून आपण सुती, पांढरे आणि जेणेकरून त्वचेला ब्रीदिंग होईल किंवा हवा खेळती राहील अशा पद्धतीचे कपडे वापरले पाहिजेत। या काळामध्ये प्रशासनाकडनं ज्या काही सूचना निर्गमित केल्या जात आहेत त्या आपण ऐकल्या पाहिजेत, त्याचं पालन केलं पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही। पण दुर्दैवाने काही व्यक्तींना त्यांच्या शारीरिक क्षमतेच्यामुळे किंवा काही वेळेस त्रास जर झाला, काही डोकेदुखीसारखा, अशक्तपणासारखा किंवा चक्कर वगैरे यायला लागली तर ताबडतोब त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि आत्ता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर काही आपल्याला पाण्याच्या कमतरतेसारखी जाणवत असेल तर ताबडतोब पाणी पिलं पाहिजे। घरामध्ये सुद्धा आपण शक्यतो वातावरण थंड राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत आणि विशेषतः गरोदर स्त्रिया असतील किंवा लहान मुलं असतील यांनी तर धोकादायक परिस्थितीमध्ये बाहेर जाणं टाळावं अशी आमची त्यांना विनंती असेल। या काळामध्ये, उष्णतेच्या काळामध्ये चहा, कॉफी किंवा इतर कार्बोनेटेड ड्रिंक्स, ज्याला आपण थंड पेय म्हणतो बोलीभाषेमध्ये, पण कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे जे आर्टिफिशियली तयार केलेले असतात आणि ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं, अशी पेय पिऊ नयेत। त्याच्याऐवजी आपली पारंपरिक पेय आपण पिली पाहिजेत आणि श्रमाची कामं शक्यतो उष्णतेच्या कालावधीमध्ये टाळावी। त्याऐवजी सकाळी अर्ली इन द मॉर्निंग किंवा सायंकाळी ही कामं आपण उरकली पाहिजेत, एवढंच मी प्रशासनाच्या वतीने सांगतो। आणि या कालावधीमध्ये मला खात्री आहे की सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिक आपल्या स्वतःचं, आपल्या कुटुंबियाचं, सर्वांचं संरक्षण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचं पालन करतील। धन्यवाद।